नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। कोल्हापूर जिल्ह्याचं दमदार नेतृत्व म्हणून हसन मुश्रीफ यांच्याकडे पाहिलं जातं। गेल्या 20-25 वर्षात हसन मुश्रीफ यांच्या कानाला हात घालायचा प्रयत्न आतापर्यंत कुणी केला नव्हता, पण चंदगडचे माजी आमदार राजेश पाटील यांनी मात्र मुश्रीफांचे कान टोचलेत। थेट मुश्रीफांना सल्ला देण्याचा प्रयत्न आणि धाडस राजेश पाटील यांनी केलेला आहे। राजेश पाटील यांच्या या धाडसाचे परिणाम आणि दुष्परिणाम काय होणार आहेत याच्यावर आज आपण बोलणार आहोत। हसन मुश्रीफ आणि त्यांचे गुरु दिवंगत माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचा एकोपा जेवढा गाजला नाही तेवढा त्यांच्यातील वैरत्व राजकीय क्षेत्रात गाजलेला आहे। अख्ख्या महाराष्ट्रभर मुश्रीफ आणि मंडलिक यांच्या वादाची ठिणगी आणि त्या ठिणगीतून निर्माण झालेला भडका संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचलेला आणि त्याच्यावर चर्चा सुरू असायची। खरं तर मुश्रीफ आजच्या घडीला सुद्धा सदाशिवराव मंडलिक यांना गुरु मानतात, त्यांच्याबद्दल आदरभाव व्यक्त करतात, पण राजकीय दृष्ट्या मात्र मुश्रीफ कोणाचेच ऐकत नाही। मुश्रीफ हे गुरुच सोडा, पण जरी ब्रह्मदेव आला तरी राजकीय निर्णय जो घ्यायचा असतो, राजकीय मुसंडी मारायची असते, त्यावेळी ते कोणाचे ऐकत नाहीत। हा आजपर्यंतचा त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा इतिहास आहे। म्हणून मुश्रीफांच्या बाबतीत आतापर्यंत कोणी थेट विरोधात बोललेलं नव्हतं। सदाशिवराव मंडलिक हे मुश्रीफांच्या विरोधात थेट बोलायचे, कारण त्यांना तो अधिकार होता। वयानं, राजकीय अनुभवानं ते ज्येष्ठच होते, पण मुश्रीफ यांचे गुरु होते। मुश्रीफांना प्रथम आमदार केलं हे सदाशिवराव मंडलिक यांनीच केलं। म्हणून सदाशिवराव मंडलिक नेहमीच मुश्रीफांना थेट बोलायचे, थेट कान धरायचे, थेट कान टोचायचे। त्यानंतर मात्र मुश्रीफांचं कान टोचण्याचं धाडस आजपर्यंत कुणी केलं नव्हतं, ते आज सदाशिवराव मंडलिक यांच्या जावयानं केलं आहे। राजेश पाटील हे सदाशिवराव मंडलिक यांचे जावई। सदाशिवराव मंडलिक आणि राजेश पाटील यांचे वडील दिवंगत माजी आमदार नरसिंह गुरुनाथ पाटील हे दोघे तसे राजकीय क्षेत्रातले दिग्गज आणि अनुभवी आणि तितकेच कणखर। या दोघांच्या राजकीय मैत्रीचं रूपांतर नात्यात झालं आणि ते दोघे व्याही झाले। 20-25 वर्षापूर्वी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कागल शाखेमध्ये अपहार झाला आणि तेथूनच मुश्रीफ आणि मंडलिक यांच्या वादाला सुरुवात झाली, किंवा या दोघांची वेगवेगळी मतं सुरू झाली। मुश्रीफ यांना त्यावेळी तरुण तडफदार असा अध्यक्ष जिल्हा बँकेवर आणायचा होता, तर अपहाराची मालिका खंडित करण्यासाठी मंडलिक यांना जाणकार, वयस्कर, जुना असा अनुभव असणारा अध्यक्ष त्या ठिकाणी आणायचा होता। म्हणूनच सदाशिवराव मंडलिक यांनी त्यावेळी नरसिंह गुरुनाथ पाटील यांचं नाव पुढे केलं, पण मुश्रीफ यांनी त्याला कडाडून विरोध केला आणि या विरोधातूनच दोघांच्या मध्ये मोठी दरी निर्माण झाली। त्यानंतर मुश्रीफ आणि मंडलिक वाद कसा पेटला, कसा विकोपाला गेला, एकमेकांनी एकमेकाचं राजकारण संपवण्यासाठी कसे प्रयत्न केले, हे संपूर्ण कागल तालुका, कोल्हापूर जिल्हा आणि महाराष्ट्राला माहिती आहे। आजचा बोलण्याचा मूळ उद्देश म्हणजे सदाशिवराव मंडलिक, नरसिंह गुरुनाथ पाटील यांच्यानंतर जर मुश्रीफांच्या कानाला कोणी हात घातला असेल तो राजेश पाटील यांनी घातलेला आहे। राजेश पाटील यांनी 2 दिवसापूर्वी चंदगडमध्ये झालेल्या राष्ट्रवादी अर्थात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात थेट मुश्रीफांचे कान टोचले। त्यांनी असं सांगितलं की तुम्ही नवीन होतकरू, राजकीय दृष्ट्या इच्छाशक्ती असणाऱ्या लोकांना पक्षामध्ये आणताय, असू दे, त्यांना आणा, पक्ष वाढवा, पण पक्षासाठी 1999 पासून झटलेल्यांना विसरू नका। 1999 पासून जे झटलेले आहेत त्यात अर्थातच राजेश पाटील यांचे वडील आणि सासरे आहेत, हे विसरून चालणार नाही। आज ते हयात नसले तरी शरद पवारांच्या खांद्याला खांदा लावून सदाशिवराव मंडलिक यांनी जे काम केलेलं आहे ते विसरून चालणार नाही। म्हणूनच राजेश पाटील यांनी असं सांगितलं असावं की त्यांचे वारसदार आम्ही आहोत, आम्ही राष्ट्रवादीमध्ये आहोत, तुमच्या सोबत आहोत, तुम्हाला पाठबळ देत आहोत, तुम्हाला ताकद देत आहोत, त्यामुळं तुम्ही इथून पुढच्या भविष्यातील राजकारणात आमच्यासारख्या निष्ठावंतांना विसरून चालणार नाही, तर त्यांना वाव दिला पाहिजे। एकूण गेल्याच लोकसभा आणि विधानसभेचा थोडक्यात आढावा घेता या दोन्ही निवडणुकांमध्ये मुश्रीफांची मदत हवी तेवढी लाभली नसल्याची तक्रार मंडलिक गट, नरसिंह गुरुनाथ पाटील यांचा गट करतो आहे। कारण मंडलिक यांचे चिरंजीव संजय मंडलिक लोकसभेला पराभूत झाले आणि नरसिंह गुरुनाथ पाटील यांचे चिरंजीव राजेश पाटील विधानसभेला पराभूत झाले। या दोघांचा पराभव, त्याचबरोबर गोकुळच्या निवडणुकीत सदाशिवराव मंडलिक यांचे नातू पराभूत झाले। ही पराभवाची मालिका जी सदाशिवराव मंडलिक यांचे चिरंजीव, जावई आणि नातू यांच्या पाठीमागे लागलेली आहे, ती कुठेतरी खंडित व्हावी अशी इच्छा, अपेक्षा राजेश पाटील यांची असावी आणि त्यात गैर काहीच नाही। त्यामुळेच राजेश पाटील यांनी आता थेट मुश्रीफांचे कान टोचले असावेत की बाबा आता तुम्ही इथून पुढे तरी भविष्यात आमच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे। मुश्रीफ यांचे कट्टर कार्यकर्ते जे मुश्रीफांच्या संपूर्ण राजकीय हयातीत सावलीसारखी राहिलेले आहेत, ते भैया माने, कागलचे युवा नेतृत्व, त्यांना पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर पाठवण्याचा मुश्रीफांचा एक नवीन हेतू आहे। त्यामुळेच भैया माने
तालुक्यात जाऊन बैठका घेत आहेत। त्या अनुषंगानेच भैया माने आणि राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर चंदगडला गेले असताना तेथील मेळाव्यामध्ये राजेश पाटील यांनी ही व्यथा व्यक्त केली। त्या मेळाव्यातच भैया माने आणि बाबासाहेब पाटील राजेश पाटील यांना दाजी म्हणून बोलले, संबोधले। आमचे तुम्ही दाजी आहात म्हणले, पण त्याला लगेच तात्काळ उत्तर देताना राजेश पाटील यांनी दाजीची भाजी करू नका असाही संतापजनक सल्ला दिला असं म्हटलं तर ते सर्वांनाच पटेल। कारण राजेश पाटील यांनी ज्या व्यथा भोगल्या आहेत, त्यांच्या वडिलांनी ज्या व्यथा भोगल्या होत्या, त्यांच्या सासऱ्यांनी ज्या व्यथा भोगल्या होत्या, त्यांचे मेहुणे ज्या व्यथा भोगत आहेत, ह्या कुठेतरी थांबाव्यात अशी राजेश पाटलांची इच्छा असेल। आणि राजेश पाटलांनी हे धाडस करायचं कारण सुद्धा आता असं पुढे येत आहे की जरी तुम्ही आम्हाला सहकार्य केलं नाही, जरी तुम्ही राष्ट्रवादीतून आम्हाला डावललं, तरी आज आम्हाला पर्याय भरपूर आहेत। आणि आता 2 पक्षांचे 4 पक्ष झालेले आहेतच, याचबरोबर काँग्रेस आहे, भारतीय जनता पार्टी आहे, असे एक ना अनेक पक्ष उपलब्ध आहेत। आज तर नीतिमत्ता आणि निष्ठा राहिलेलीच नाही। कोण कोणत्या पक्षात कधी जाईल आणि सन्मानानं कसा फिरेल हे सांगता येत नाही। असं वातावरण असल्यामुळं राजेश पाटील यांना सुद्धा भीती नसावी, कारण त्यांचे मेहुणे संजय मंडलिक हे सुद्धा सत्तेत आहेत, महायुतीत आहेत, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ते सक्रिय नेते आहेत। त्यामुळेच राजेश पाटलांना भीती नसावी की जरी मुश्रीफ यांनी काही डाव केला, आपल्याला राष्ट्रवादीतून हाकलण्याचा प्रयत्न केला, तरी आपण लगेच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत जाऊ शकतो, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जाऊ शकतो, भारतीय जनता पार्टीत जाऊ शकतो, काँग्रेसमध्ये जाऊ शकतो। पर्याय अनेक आहेत। आता पर्याय इतके उपलब्ध झाल्यामुळं बहुतेक पक्षातील निष्ठा आणि भीती सुद्धा दूर झालेली दिसून येत आहे। राजेश पाटलांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्यांचा हा आवाका चंदगडपुरता जरी असला तरी मेहुण्या पाहुण्यांमुळे ते संपूर्ण कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सक्रिय होऊ शकतात। संजय मंडलिक यांच्या बरोबर राहून आणि त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर राहून ते वेगळा विचार करू शकतात। मुश्रीफ यांनी जर राजेश पाटील यांच्या बाबतीत वेगळा निर्णय घेतला, राजेश पाटील जे बोललेत त्याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागावेत म्हणून जर मुश्रीफांनी त्यांना कुठं कोंडीत पकडायचा प्रयत्न केला तर ते सुद्धा होऊ शकतं। पण आजच्या घडीला हे सगळेजण महायुतीमध्ये आहेत। आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत त्यामध्ये या सर्वांनाच एकमेकांची आवश्यकता आहे, गरज आहे। राजेश पाटील यांच्या बाबतीत जर मुश्रीफांकडून काही चाल खेळायचा प्रयत्न केला गेला तर तो स्थानिक स्वराज्य संस्था असो, गोकुळ दूध संघाची येणारी निवडणूक असो किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुढच्या टप्प्यातील निवडणुकीच्या काळात मुश्रीफ राजेश पाटील यांच्यावर डाव करू शकतात। हेच दुष्परिणाम राजेश पाटील यांना भोगावे लागू शकतात। पण मुश्रीफ हे धुरंधर राजकारणी आहेत, ते जे ठरवतात ते किमान पुढच्या 5-10 वर्षाचा विचार करून त्यानुसार पावलं टाकत असतात। त्यामुळं आजच्या घडीला ते राजेश पाटीलला दुखवतील का नाही हे सांगता येत नाही। आणि राजेश पाटील यांनी सुद्धा मुश्रीफांवर जो आरोप केलेला आहे किंवा जे त्यांचे कान टोचण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं त्यांनी सुद्धा वेगळा विचार सुरू केला असण्याची शक्यता आहे। पण येणाऱ्या निवडणुकांमध्येच राजेश पाटलांच्या बोलण्याचे परिणाम आणि दुष्परिणाम हे दिसून येणार आहेत। धन्यवाद। असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा।